भानगड काढलं. जनार्दन पहिल्यापासून जेवढं बोलायला लागलाय आणि आतापर्यंत जेवढं बोललाय तेवढंच बोलतो मी, तरी अर्धा तास जाणार आहे. हा, कारण मला वाटतं स्वागतापासून नाही जनार्दन थांबलेलाच नाही. ज्यांच्या अभिष्ट चिंतनाच्या निमित्तानं आपण आज या ठिकाणी या सभागृहामध्ये जमलोय ते आदरणीय आपल्या सर्वांचे, म्हणजे जे नामकरण केलंय ते नामकरण आपण इथून पुढच्या काळात अगदी निश्चितपणे घ्यायचंच आहे. म्हणून मी म्हणतो या कार्यक्रमाचे प्रमुख दादासाहेब, आदरणीय सुनील दादा, या ठिकाणी उपस्थित गुरुवर्य आदरणीय महाजन गुरुजी, आमचे मित्र आणि नेहमीच बऱ्याच वर्षापासून मी मार्गदर्शक म्हणून ज्यांना मानतो ते आदरणीय मदन कारंडे साहेब, या ठिकाणी दायमासाहेब उपस्थित आहे. दायमासाहेब म्हणतात बराच वेळा तुमचं भाषण ऐकायचं आहे. मी दायमासाहेब वक्ता नक्कीच नाही. आणि या ठिकाणी उपस्थित आमच्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आदरणीय मारुती टिपुकडे, सभागृहात उपस्थित सर्वच महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे आणि इंचलकरंजी शहरातील सर्व तरुण तडफदार सिनियर सगळे कार्यकर्ते आणि माझ्या भगिनी, आजचा हा जो सोहळा आहे या सोहळ्या पाठीमागची सगळी कारणं जर लक्षात घेतली, एक लक्षात घ्या, एखादं व्यक्तिमत्व ज्यावेळी घडतं त्यावेळी ती घडत असताना नुसतं विचारानं प्रेरित होऊन घडत नाही, तर विचाराबरोबर आचरण सुद्धा तेवढंच परिपक्व असावं लागतं. आणि विचारानं आणि आचरण परिपक्व असणारं व्यक्तिमत्व म्हणून सुनील इंगळेंचा वाढदिवस आपण आज साजरा करतो. आपण पाय तरी कुणाचे धरावेत, म्हणजे जे पायावर डोकं ठेवावं अशा पद्धतीचे पाय तरी आपल्या समोर असायला पाहिजेत. वाईट परिस्थिती समाजात असताना असं एखादं व्यक्तिमत्व आपल्या समाजात तयार होतं, या गोष्टीत आम्हाला सार्थ अभिमान आहे. अनेक गोष्टी आहेत सांगण्यासारख्या, अनेक गोष्टी. म्हणजे गेली 20 वर्षाचा इतिहास ज्यावेळी आम्ही समाजाचा बघतो, महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या माध्यमातून असू दे, इंचलकरंजी शहरातल्या समाजाच्या संघटनेच्या माध्यमातून असू दे, समाजावर होणाऱ्या तरुणांच्या वर, भगिनींच्या वर होणाऱ्या अन्याय अत्याचारावर आवाज उठवण्याचं काम पहिल्यापासून सुनीलने केले. आणि त्यामध्ये एक हिंदुत्वाची ज्योत त्यांच्यात सतत तेवत राहते. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार वारसा, शिवा काशीदांचा विचार वारसा, जीवा महालेंचा विचार वारसा आम्ही भाषणातनं सांगतो, पण तो वारसा खऱ्या अर्थानं साऱ्या गोष्टी सांगितल्या. त्यामध्ये अनेक गोष्टीपैकी एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे अलीकडच्या काळामध्ये आपल्या समाजाबरोबर इतर हिंदू समाजातल्या मुलींच्यावर होणारे अन्याय अत्याचार, म्हणजे त्यांच्या न कळत त्यांच्या मनाचं केलं जाणारं परिवर्तन आणि मग त्यांच्यावर होणारे अन्याय अत्याचार मग काही त्यांना आमिष दाखवली गेली असतील, पण मला नक्की माहित आहे इंचलकरंजी शहरामध्ये आमची एकही बहीण असा विचार करू शकत नाही. त्याचं कारण आहे फक्त आणि फक्त दादासाहेब. कारण आमच्या प्रत्येक बहिणीला माहिती आहे ही गोष्ट जर दादासाहेबांच्यापर्यंत गेली तर ती मला सोडणार नाही, मला कुठल्याही प्रकारे त्या पद्धतीनं तिथंपर्यंत पुढे जाऊ देणार नाहीत. या गोष्टीचं भान आमच्या बहिणींना जाणीव करून देण्याचं काम जर कोण केलं असेल तर ते दादासाहेबांनी म्हणजे सुनील इंगळेंनी केलंय. अहो काय असतं संघटना चालवणं, हे करणं. मी ताईंचं पण विशेष कौतुक करतो, कारण मी तुम्हाला सांगू काय, आडनावात इंगळे आहे पण खऱ्या अर्थाने विस्तव आहे, विस्तव. आणि तो विस्तव पदरात बांधून घेणारी आमची बहीण आहे. कारण सुनील इंगळे म्हणजे असा साधा सुद्धा माणूस नाही. प्रत्येक ठिकाणी जायचं आणि येणारं सगळं अंगावर घ्यायचं ही सवय असणारा माणूस आहे. कुणीही सांगतो तुम्ही पुढे चला आम्ही आहे असं म्हणणारी लय जण भेटतील तुम्हाला, पण जिथं स्वतःहून पुढे जायचं आणि येणारं संकट अंगावर घ्यायचं आणि मग पाठीमागच्या कार्यकर्त्यांच्यावर काय असेल त्या केसेस घाला, काही करा, हे सांगण्याचं धाडस फक्त सुनील इंगळेंच्या मध्ये आहे. म्हणून मी म्हणतो तो विस्तव आहे आणि तो विस्तव बांधून आमची बहीण या माणसाच्या पाठीशी उभा आहे. तरी तिचं पण आपल्याला फार कौतुक करावं लागेल. यामध्ये आमच्या ज्या तरुण मित्रांनी सगळ्यांनी, म्हणजे महेश असेल, विशेष करून मी विनयचं कौतुक करतो, कारण विनयनं मला संकल्पना सांगितली की सुनील इंगळेंना काही जण म्हणतात सुनील दादा, काही जण म्हणतात अध्यक्ष, काही म्हणतात सुनील राव, पण मला असं वाटतंय की सुनील रावांना आता दादासाहेब म्हणायची गरज आहे, कारण ते नेतृत्व आम्हाला नाभिक समाजापुरतं मर्यादित ठेवायचं नाही.